निवडणूक झाल्यानंतर जवळपास 13 दिवस आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे नाराजी नाटे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आणि शेवटी 13व्या दिवशी सरकार स्थापन झालेलं आहे. आता या सरकारच्या पुढील रणनीतीबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत संजय शिरसाट आहेत. मी संजय शिरसाटाशी का बोलतो हे सुद्धा तुम्हाला कळालं असेल, कारण एकनाथ शिंदेच्या लिस्टमध्ये मंत्रिपदाची जी लिस्ट असेल त्यामध्ये सगळ्यात पहिलं ठळक नाव तुमचं असू शकतं असं मी नाही म्हणत आहे. चर्चा सुरू आहे आणि तुमच्याच पक्षातले आमदार असतील किंवा वरिष्ठ नेते सुद्धा म्हणतात, कारण तुम्हाला मागच्या वेळेस हुलकावणी दिली गेली त्यामुळे आता तुमची नाराजी पूर्ण होईल. त्यावर मी प्रश्न विचारेन. पण मला एक सांगा की मराठवाड्याने भरभरून तुम्हाला यश दिलं, मराठवाड्याला मंत्रिपद किती भेटू शकतील? मला वाटतं मराठवाड्याला एक चांगला मंत्री मिळतील, कॅबिनेट पण मिळेल आणि राज्यमंत्री पण मिळेल. कारण की यावेळेला या सत्तेमध्ये सर्वात मोठा भाग जे आहे तो शिवसेना बीजेपीचा आहे, म्हणून त्यांना न्याय द्यायची भूमिका आहे हे युतीचं सरकार निश्चित घेईल. त्याच्याबद्दल काही शंका घ्यायचं काही कारणच नाही. हा बेस आहे, मराठवाडा हा क्रांतीचा बेस आहे. इथूनच सर्व आंदोलनं किंवा सत्तांतर हे घडत असतात. मागच्या वेळेस जर पाहिलं तर त्यावेळेला सुद्धा 19ला इथून तुम्हाला सर्वात जास्त बहुमत त्यांनी दिलं होतं. काही लोकांनी ते नाकारलं, त्याचा परिणाम त्यांना आता या 24ला त्यांना भोगावं लागला. म्हणून आता चिंता करू नका की इथं सगळ्यांना न्याय द्यायची भूमिका ही माहितीची असणार आहे. सगळ्यात महत्वाचं अट्रॅक्शन होतं एकनाथ शिंदे ह्या शपथविधीच्या आधी. काय नेमकं नाराजी नाट्य झालं, कोण कुणाला भेटलं, काय मागण्या होत्या, ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टी होत्या ज्या मीडियापर्यंत येत होत्या, ते मीडिया दाखवत होते. खरंच एकनाथ शिंदे नाराज होते का? नाराज नव्हते तुम्ही म्हणाल, मला माहित आहे. मग फडणवीस त्यांना भेटायला शपथविधीच्या आधी 2 ते 3दा आले, याचा अर्थ मला समजतो. हे बघा, एक तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे, एकनाथ शिंदे हे हळव्या मनाचे आहेत. तुम्ही हे अनेक वेळेला अनुभवलं असेल. आणि एखादा माणूस एखाद्या उंचीवर जर जातो, मुख्यमंत्री राहिलेला माणूस पुन्हा उपमुख्यमंत्री व्हायचं, तर अखेरला त्या वेदना त्यांना असतीलच का नसतील. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की माझा कुठेही स्पीड ब्रेकर नाही, तुम्ही कोणाचंही नाव डिक्लेअर करा, मी बाजूला राहतो. अखेरला त्यांना आम्हाला सांगावं लागलं, साहेब असं नाही होत. सभागृहामध्ये असलेला तुमचा दरारा, सरकारवर असलेलं तुमचं वचक, तुम्ही प्रशासनाकडून करून घेत असलेली जी काही कामं करून घेतली, त्याचा जो प्रभाव आहे तो इतर आमच्यासारख्या सहकार्याला नाही जमणार. म्हणून तुम्ही सरकारमध्ये असणं गरजेचं आहे हे आम्ही त्यांना वारंवार पटवून दिलं. मी माझा सहकारी आमदार त्याचं किती ऐकेल, प्रश्नचिन्ह आहे. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यानंतर मला ऐकावंच लागेल, हा त्यांचा असलेला अधिकार आहे. म्हणून हे सर्व त्यांचं मनाला एक तर असलेली ती वेदना, त्याच्यामध्ये त्यांना असलेली जबाबदारी, ते पक्षप्रमुख आहेत, त्यांना पक्ष वाढवायचा आहे. पुन्हा आज 40-60 आमदार आम्ही झालेलो आहोत. म्हणजे हा यश किती मोठं घवघवीत मिळालंय हे त्याचं उदाहरण आहे. म्हणून थोडासा वेळ लागला आणि अखेरला त्यांनी आम्ही जे म्हणतोय त्यामध्ये तथ्य आहे आणि ते त्यांनी स्वीकारलं. म्हणून काल त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बरं, तुम्ही अत्यंत जवळचे आहात त्यांच्या, बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित असतात, तुम्ही ते मीडियात बोलायचं टाळता सुद्धा. गृहमंत्री पदाचं काही ठरलंय का? नाही, गृहमंत्री पदाचं आमची तर माहिती नाही. आम्ही मागच्या वेळेला त्यांना सांगितलं होतं की असं एखादं खातं जे स्ट्रॉंगपणे तुम्ही चालवू शकता. आणखीन बघा, अनेक खाते, सगळी खाते महत्वाची आहे, परंतु पब्लिकली फेस करायसाठी गृहमंत्री हे काटेरी आहे. ही खुर्ची काही साधी नाही आहे. दरोडा पडला, गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं. बलात्कार झाला, गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं. पाकिट मारलं, गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं. लाठीचार्ज झाला, गृहमंत्र्यांनी उत्तर. हा सगळा लोड त्या गृहमंत्र्यावर असतो. इतकं सोपं नाही आहे. सल्यूट मारण्यासाठी हे खातं नसतं. मग ती जबाबदारी जर त्यांच्या स्वीकारण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे असं आम्हाला तेव्हा वाटतं, म्हणून केलेली ती मागणी. आता काय निर्णय घ्यायचा आहे तिन्ही वरिष्ठ त्यांनी ठरवायचं. आणि एकदा ठरलं त्या पद्धतीने आम्ही सर्वजण चालू. आग्रह यासाठी नाहीये की ते पाहिजेच, आग्रह यासाठी होतं की त्या महायुतीच्या सरकारला आणखीन जोर आणि पाठबळ जे द्यायचं काम आहे ना, ताकद, एकनाथ शिंदे साहेबांची निर्णय घेण्याची जी क्षमता आपण पाहिली असेल, करायचंच मग त्याच्यात एक्सक्यूज नाही, तसा तनखर जर गृहमंत्री असेल तर चांगलं होईल, ही आमची त्याच्या मागची भूमिका आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाल्या
तिघांची पत्रकार परिषद होईल अशी अपेक्षित होती, मात्र अजितदादाही बाहेर पडले, एकनाथ शिंदेही बाहेर पडले, देवेंद्र फडणवीसांनी एकट्याने पत्रकार परिषद घेतली. मात्र एकनाथ शिंदे जिथे गेले त्याच्यामुळे लोकांची एक वेगळी भावना निर्माण झाली. बाळासाहेबांच्या स्मारकावर गेले, निश्चितच आहे. त्यांनी भाषणातही बाळासाहेबांच्या शपथविधीच्या आधी उल्लेख केला. हा, हे निश्चित आहे. ही जाणीव ठेवली पाहिजे. काही लोकांनी सांगितलं की तुम्ही सत्तेच्या लालसेपोटी तिकडे गेलात म्हणून तुम्ही उठाव केला. 2.5 वर्षाचा कालावधी तुम्ही पाहिला असेल, त्यांनी शिवसेना प्रमुखांना कधीही बाजूला सारून मी काय करतो असं कधी दाखवलं नाही. म्हणून कालही ते पहिले शिवसेना प्रमुखाला वंदन करण्यासाठी गेले. हे त्यांचे विचार घेऊन जेव्हा आपण पुढे चालतो ना, आणि ते हिंदुत्वाचे विचार जे इतरांनी सोडले, शिंदे साहेबांनी ते कधी सोडले नाहीत. म्हणून काल ते शिवसेना प्रमुखालाही वंदन केलं, त्यांनी दिघे साहेबालाही वंदन केलं. हे शिवसैनिकाचं खरं गुण त्यांनी कालही स्पष्टपणे महाराष्ट्राला दाखवून दिले. पक्षाची भूमिका तुम्ही मांडत असता, तुमच्या पक्षावर टीका करणाऱ्यांना तुम्ही जोरदार उत्तरही देत असता. आता स्वतःची मागणी आलेली आहे मंत्रिपदासाठी, तुम्ही काय विचार करता याच्याबद्दल? कारण तुम्ही स्वतः तर बोलू शकत नाही किंवा दुसऱ्याने तुमचं रिकमेंडेशन चालणार नाही, कारण शिंदे साहेबांकडे थेट कार्यक्रम असतो. नाही, शिंदे साहेबाला हे आवडतही नाही. मग 1000-2000 लोक घेऊन जायला मला काय वेळ लागतो का? मग प्रत्येक आमदार जर असं घेऊन झालं तर ते जत्रेचं स्वरूप येईल. ते शिंदे साहेबाला आवडत नाही. त्यांना योग्य वेळेला योग्य माणसाला कुठं स्थान द्यायचं एवढं माहिती आहे. मग माझ्यासारखे अनेक जण आहेत ना, त्यांनाही बी सामावून घ्यायचंच ना. म्हणून हा थोडासा विषय वेगळा असतो, त्याला सिरियसली घेऊन चालावं लागतं. म्हणून मला वाटतं शिंदेसाहेब योग्य तो निर्णय घेतील. मला अपेक्षा आहे, हे निश्चित आहे, हे उघड आहे, हे काही लपलेलं नाही. पण तुम्ही नेहमी म्हणता आमचे सूत्र आहेत, सूत्राच्या माहितीनुसार तुमचं शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळाच्या लिस्टमध्ये तुमचं नाव वरच्या पातळीवर आहे. आता हे तुमची सूत्राची माहिती आहे ना, माझं सूत्र एकच आहे, एकनाथ शिंदे. नाही, पण मागच्या वेळेस तुम्हाला 2-3दा हुलकावणी दिली गेली आणि तुम्ही पक्षासाठी जी काय मेहनत घेतली, यावरून आमच्या पण सूत्रांनी ते विचार केला असेल आणि मराठवाड्यातील जनतेला सुद्धा वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांची दावेदारी स्ट्रॉंग आहे. नाही, बघा, एक लक्षात घ्या, मागच्या वेळेला जे झालं ते राजकीय गणित मांडताना त्यांची अडचण होत होती, आणि अशा वेळेला आपण जिद्द करणं योग्य नाही. शिंदे साहेबांचा एक शब्द आहे, योग्य वेळेला योग्य निर्णय देण्याचा, आणि मला वाटतं तो काळ आता जवळ आलेला आहे. त्यागाचं फळ मिळणार आहे. मला तरी वाटतं, आशा आहे, शिंदे साहेब निर्णय घेतील. निश्चितपणे मला माहित आहे इथून पुढे तुम्ही मला बातमी देणार नाही, कारण प्रत्येक गोष्ट जी आहे शिंदे साहेबांना विचारून किंवा त्यांच्या अधिकारात ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी जाहीर केल्याशिवाय त्यांचे आमदार किंवा त्यांची लोक बोलत नाहीत. मात्र या ठिकाणी एकंदरीत आहे की संजय शिरसाट यांनी प्रबळ दावेदारी आहे, त्याची चर्चा सुरू आहे. आता बघू 11 किंवा 12 तारखेला लिस्टमध्ये पहिलं नाव संजय शिरसाटचं असतं का? सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.